एरवी 4 वाजता सूर्यदेव इकडून आपली कण्णी कापायच्या तयारीला लागलेले असतात. 5 वाजेपर्यंत सूर्य डोंगराआड बुडालेला असतो आणि इकडे गडद अंधार पडायला सुरुवात होते. त्यामुळे संध्याकाळ अशी झालेली कधी जाणवत नाही. एकतर दिवस किंवा रात्र असे 2च प्रहर असल्यासारखं बे एरियामध्ये वाटतं. परंतु आज इकडे सूर्यदेव दिवसभर प्रसन्न झालेले आहेत. तुम्ही बघताय माझ्या मागे ऊन दिसतंय. आता ऑलरेडी 4:30 झालेले आहेत. एक अर्ध्या तासामध्ये तरीसुद्धा अंधाराचं सावट सुरू होणारच आहे. आता सध्या डे लाईट सेव्हिंग्स चालू आहे, हिवाळा चालू आहे, परंतु उन्हाळ्यातही ह्याच्या उलट सीन असतो. इकडे रात्री 8, 8:30, 9पर्यंत सुद्धा लख्ख प्रकाश दिसतो. तेव्हाही हीच गत की संध्याकाळ हल्ली जाणवत नाही. परदेशी राहणारे भारतीय अर्थात नॉन रेसिडेंट इंडियन्स, ज्यांना आपण NRIs म्हणून ओळखतो, यांनी कितीही भारतातला कचरा, घाण, प्रदूषण, असहिष्णुता, गर्दी याचा उद्धार केला तरीसुद्धा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिवस, दिवाळी, दसरा, होळी किंवा सुट्ट्यांचाही हंगाम आला की त्यांचंही मन आपोआप मायदेशी ओढ घेऊ लागतं. खरं आहे, शेवटी कितीही नावलौकिक मिळवलं, किती संपत्ती कमवली तरीसुद्धा माती पुसली जात नाही. आपली प्रमुख ओळख तीच ठरते. मग मन आपलं मातीचा सुगंध प्रत्येक गोष्टीत शोधू लागतं. मला माहिती नाही इतर देशातल्या लोकांनाही असं होत असेल, परंतु भारतीयातला भारत बाहेर काढणं हे केवळ अशक्य. मग इकडे किती जरी स्वादिष्ट मिळाली तरीसुद्धा आपल्या इंडियाच्या पाणीपुरी, पावभाजी, चाट, वडापाव, बिर्याणी, पुलाव यासोबत तुलना केल्याशिवाय घशाखाली त्यांचा घास उतरत नाही. भारतातलं सगळं 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 काही खूप मिस करत असतात. मी तरी काय अपवाद आहे का या सर्व गोष्टींना? मीही खूप मिस करत असतो सर्व खाऊ, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, दसरा, सर्व सण. परंतु सगळ्यात जास्त मी काय मिस करतो माहिती आहे? आपली भारतातली तिन्ही सांज. सुदैवाने अनेक देशांमध्ये वास्तव्य करण्याचं भाग्य मिळालं, परंतु जशी पवित्र संध्याकाळ भारतात असते ना, तसा अनुभव कुठंच नाही. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे इथे संध्याकाळ कधी झाली, कधी आली, कधी गेली काही कळत नाही. रोज ठरलेल्या वेळी सवयीप्रमाणे देवापुढे दिवा लावतो, परंतु त्याला सांज वातीचे समाधान नसते. माझ्यासाठी तिन्ही सांज म्हणजे 5 वाजले की आपसुकच होणारी चहाची तल्लप, त्यानंतर सुमारे 1 तासभर तरी शेजारून पाजारून येणाऱ्या विविध चहांच्या सुगंधाचा दरवळ हा मावळतीला कोमेजत आलेल्या वातावरणातही एक नवीन ताजगी आणतो. काय मग चहा झाला का, अशी इतकी साधी प्रेमाने विचारपूस करणारे, दाराहून गुजरणारे, येणारे जाणारे आपले मित्रमंडळी, शेजारी. आता मात्र ते चित्र भारतातही बदललंय बरेच प्रमाणात, बंद दरवाजांची संस्कृती आल्यापासून. पण माझं मन मात्र अजूनही त्या 15-20 वर्ष आधीच्या सांज वेळेमध्ये रमतं. तिन्ही सांज अर्थात दिवे लागण, दिवाबत्ती करण्याची वेळ. तिन्ही सांजेलाच लक्ष्मी घरी येते असं म्हणतात. तेव्हा गृहलक्ष्मी तिच्या स्वागतासाठी सुसज्ज व्हायला सुरुवात करतात. संध्याकाळची चाहूल लागतात सर्व महिला मंडळ छानपैकी लख्खा आवरायच्या. मग प्रियजनांची वाट बघत चहाला आधण ठेवायचं, भाज्या शेंगा सोलायच्या, पीठ मळायचं, तांदूळ निवडायचे, कुकर लावायचा, स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवायची. कारण 7ची सिरियल सुद्धा चुकवायची नसते. टाइम मॅनेजमेंट आणि मल्टीटास्किंग याचं यापेक्षा सरस उदाहरण दुसरं सापडणार नाही. चहूबाजूने ऐकू येणाऱ्या कुकरच्या त्या कर्कश शिट्ट्या, त्यात काही सुश्राव्य असं कानावर पडावं म्हटलं तर विविध भारतीवरचे सांजधारा आणि नाट्यसंगीताचे कार्यक्रम संध्याकाळ सुगम करत होते आणि चहाचा गोडवाही खूप वाढवत होते. आम्हा मुलांवर विविध भारतीमुळे त्यामुळे आपोआपच संगीत संस्कार झाले. हे कार्यक्रम पार पडले की मग सांज वातेचा कार्यक्रम, त्याच्यानंतर शुभंकरोती, वाऱ्याची प्रत्येक झुळूकसुद्धा सोबत उदबत्तीचा दरवळ आणून पावित्र्य निर्माण करणारी, अशी ही आपली संस्कारी संध्याकाळ तिन्ही सांज. विविध भारतीचा जमाना तर गेलाच, आता ती झाली आहे विज्ञापन प्रसारण सेवा. पण दिवाबत्ती लावण्या इतकंच महत्त्वाचं शास्त्र माझ्यासाठी संध्याकाळी मराठी गाणी ऐकणं झालं आहे. तिन्ही सांजेचे विविध स्वभाव, अनेक भावार्थ जपणारी, जगणारी
अशी कितीतरी अमूल्य गाणी, भावगीतं, कविता आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. तिन्ही सांजा सखी मिळाल्या, सांज येई गोकुळी, झाल्या तिन्ही सांजा, संधिकाली या आशा, या चिमण्यांनो. तर हिंदीमध्ये सांझ ढले गगन तले, शाम से आँख में नमी सी है, पिया ऐसो जिया में समाया गयो रे. नील गगन की छाँव में दिन रैन गले से मिलते हैं, क्यों छा गए बादल नील गगन पर, घुल गया कजरा सांझ ढले. अशी कितीतरी सुमधुर सांज गीते जी संध्याकाळची शोभा वाढवणारी आहेत. तुमच्याकडे काय आहेत संकल्पना, गाणी, आठवणी तिन्ही सांजेच्या? आठवणींहून आठवलं की संधिकाल हा खरं आठवणींचाच प्रहर नाही का? लिटरल अर्थाने सुद्धा संधिकाल ही एकत्र येण्याची वेळ असते, सर्वांना घरची ओढ लावणारी. अगदी माणसांनाच नाही तर प्राणी पाखरांना सुद्धा. ही ती संधी असते कुटुंबासोबत एकत्र दिवसभराचा ताण विसरण्याची, आपल्या पिलांना भेटण्याची, आठवणी काढण्याची, किंवा अगदी आज रात्री स्वयंपाकात जेवायला काय असणार आहे याची चर्चा करण्याची, किंवा मित्रमंडळी, शेजारी, अगदी घरच्यांसोबत बसून चहाच्या निमित्ताने काही अमृतक्षण अनुभवण्याची. तर मग ही सुवर्ण संधी दवडू नका. तर मागे तुम्ही बघताय सनलाईट आता कमी झालेली आहे, सूर्य मावळतोय आणि आत माझा चहाही खवळतोय. तर मी आता पळतोय आणि भेटतो तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत देखो दिए जलते हैं, टाटा, अच्छा तो हम चलते हैं.